आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील वर्दळीच्या द्वारका सर्कल इथं भुयारी मार्गाचं काम तातडीनं सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी द्वारका सर्कल परिसरातील सर्व रस्ते तब्बल 3 महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. यामुळे वाहनधारक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. द्वारका सर्कल इथं द्वारका ते सारडा सर्कल तब्बल 800 मीटर लांबीचा भुयारी मार्ग, तसेच द्वारका ते ट्रॅक्टर हाऊस, द्वारका ते काठेगल्ली सिग्नल चौक या संपूर्ण मार्गावर भुयारी रस्त्यांचं काम होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे द्वारका सिग्नलला 16 पेक्षा अधिक रस्ते येऊन मिळतात, त्यामुळे हा चौक कायमस्वरूपी कोंडीचा केंद्रबिंदू ठरत होता. दरम्यान भुयारी मार्गाचं काम सुरू असताना द्वारका सर्कल चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांचा एसटी बसेस, सिटीलिंक बस सेवांना पूर्णतः नो एंट्री देण्यात आली. हा निर्णय पोलीस प्रशासन व वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे घेतला. नवीन आदेशानुसार अवजड वाहनं व खासगी बसेस फक्त रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत पर्यायी मार्गानेच प्रवास करू शकतील, तर सिटी लिंक व एसटी बसेस दिवसभर पर्यायी मार्गावरूनच चालवण्यात येणार आहेत. पोलीस प्रशासनाने विविध दिशांसाठी स्वतंत्र पर्यायी मार्ग जाहीर केलेत. निमाणी बसस्थानक, मुंबई नाका, सिन्नर फाटा, पाथर्डी फाटा, नांदूर नाका, जेल रोड, काटे मारुती सिग्नल, स्वामीनारायण चौक अशा मार्गांवरून वाहतूक वळवण्यात येणार आहे. पुणे, मुंबई, धुळे, मालेगाव, दिंडोरी, पेठ, कळवण, सटाणा, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या दिशांना जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आले. दरम्यान या कालावधीत नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, अनावश्यक प्रवास टाळावा आणि शक्यतो पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय. सिंहस्थांच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासाठी हा निर्णय दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाचा असला तर येत्या 3 महिन्यात नाशिककरांची संयमाची कसोटी लागणार हे मात्र नक्की. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.